नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण या SY-BScच्या प्रथम सत्रातील 2 घटकांचा परिचय करून घेतला. आता या परिचयानंतर जे काही पहिल्या सत्रामधलं जे काही पहिला घटक आहे, या पहिल्या घटकामध्ये भाषा आणि जीवन व्यवहार, भाषा म्हणजे काय, साहित्याची भाषा कशी असते किंवा कार्यालयीन भाषा कशी असते, या टॉपिकचा आपण या ठिकाणी थोडक्यात विचार करणार आहोत. आता एकंदरीत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मराठी भाषेचा अभ्यास केवळ वाङ्मयाचा अभ्यास असे सूत्र होते, परंतु त्याशिवाय भाषेतील सौंदर्यस्थळं, तिची निर्मिती, तिची घटना, स्वरूप, लेखनविषयक नियम, व्याकरण, तिचे व्यवहारातील उपयोजन हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आता या नव्या शैक्षणिक धोरणानुसार भाषा विषय अभ्यासत असताना नकळत काही आपल्या अपेक्षा वाढत चाललेल्या दिसतात. आता विद्यापीठातून मराठी विषयाचा पदवीधर म्हणून आपण जर काय बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यास त्या ठिकाणी एखाद्या व्यासपीठावर उभा केलं आणि आत्मविश्वासानं जर 2 मिनिटे आपल्याला बोलावयास सांगितलं एखाद्या विद्यार्थ्याला, तर त्याला प्रभावीपणे जर बोलता येत नसेल किंवा 2 परिच्छेद स्वतःचं लेखन करू शकत नसेल किंवा नियमानुसार बिनचूक शुद्ध लेखन नियमानुसार जर लिहिता येत नसेल, तर या भाषा अभ्यासाने काय साधले असा एक प्रश्न या ठिकाणी पडतो. मग अशावेळी मराठी भाषेच्या उपयोजनाची दुसरी बाजू समजून घेऊन केवळ पुस्तकी ज्ञानावर समाधान न मानता त्यातील व्यवहार कौशल्य आत्मसात करणं ही एक काळाची आज गरज बनली आहे. म्हणून ही जी कौशल्य आहेत, ही कौशल्य आपण आत्मसात करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण बघतो या प्रशासकीय व्यवहारामध्ये बहुतांश मराठीला प्राधान्य आलेलं दिसतं आणि जे काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत, अशा इंग्रजी माध्यमांना पहिलीपासून मराठी आवश्यक विषय हा शासनाने केलेला आढळतो. म्हणून मराठीचं या ठिकाणी ज्ञान घेणं किंवा या ठिकाणी व्यवहार कौशल्य आत्मसात करणं ही खरं तर आता अत्यंत आवश्यक किंवा काळाची गरज बनली आहे. अर्थात उदाहरण द्यायचं असेल तर मराठी विषयाच्या जे काही पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्याने किंवा वाणिज्य शाखा असेल किंवा विज्ञान शाखा असेल, अशा या शिकणाऱ्या विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे तर श्रवण, वाचन, भाषण किंवा लेखन ही भाषिक कौशल्य जी आहेत ती प्राप्त केली पाहिजेत. आणि मग ही जर आपण भाषा कौशल्य प्राप्त केली तर काय होईल, या विद्यार्थ्यांमधील एखादा लेखक जिवंत होईल, एखादा विचारवंत होईल, एखादा वक्ता होईल आणि एखादा भाषांतरकारसुद्धा या ठिकाणी निश्चितच होईल. मग मराठी भाषेनं या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि ही भूमिका या उपयोजित मराठी या विषयापाठीमागं आहे असं निश्चितपणानं म्हणावं लागेल. आज याबरोबरच जे काही नवीन जग आपल्यासमोर येतं आहे, म्हणजे दूरदर्शनचं माध्यम असेल किंवा इंटरनेटचं माध्यम असेल, या इंटरनेटमुळे आपण काय होतो तर एकत्र होतो. म्हणजे माणसं ही एकमेकांशी जोडली गेली. म्हणजे एका संदेश प्रणालीने या जगभरातील सर्वांचे मेंदू जोडलेले दिसतात. मग प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला आता नेटकेपणा वाढलेला आहे. पाल्लाळिकता असेल, पुनरुक्ती जाऊन या ठिकाणी काय झाले, प्रत्यक्ष मुद्द्याला भिडण्याची क्षमता ही प्रत्येक व्यक्तीकडे आता आलेली दिसते. आता वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमातून या लोकांची अभिरुची घडलेली दिसते. आता या सर्व बदलत्या वातावरणामध्ये स्वतःला सामावून घेण्याची धडपड ही प्रत्येकाची सुरू असलेली दिसते. त्यासाठी भाषिक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय पर्याय नाही. माझं तर स्पष्ट मत आहे, विद्यार्थी कोणत्याही शाखेचा असो, भले तो इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, तर भाषिक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय त्याला आयुष्यामध्ये यश हे मिळू शकणार नाही.
कारण प्रत्येक क्षेत्रात भाषिक कौशल्य ही अत्यंत महत्त्वाची आहेत. जरी तुम्ही भविष्यामध्ये कोणी मोठा व्यावसायिक झाला, उद्योगपती झाला, तर ही भाषिक कौशल्य आपल्याला निश्चितच उपयोगी पडतात. म्हणून भाषिक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय पर्यायच नाही. आता या ठिकाणी कार्यालयीन कामकाज असेल, मग त्या कार्यालयीन कामकाजामध्ये काय, तर जाहिरात लेखन आहे, वृत्तलेखन आहे, भाषांतर आहे, सार लेखन आहे, पत्रव्यवहार आहे किंवा प्रसारमाध्यमांसाठी लेखन आहे, मुद्रित शोधन आहे. ही विविध जी भाषिक कौशल्य आहेत किंवा मराठीचं संज्ञापन आहे, या सर्व गोष्टी या उपयोजित मराठीमध्ये येतात. म्हणजे आता तसं पाहिलं तर घरात, तसेच सार्वजनिक ठिकाणी, मग ते रस्ता असेल, बाजार असेल, दुकानं असतील, मेळावे असतील, या ठिकाणी जी काही बोलली जाणारी मराठी भाषा आहे, आपण बोलीच्या रूपात वावरत असतो आणि खाजगी स्वरूपात ही भाषा विविध कार्यालय असतील, संस्था असतील, आस्थापनामध्ये सुद्धा ती वापरली जाते. तेव्हा ती माहिती, ज्ञान, सूचना, आज्ञा अशा विविध रूपात ती वापरली जाते. त्यावेळी त्या भाषेवर हे संस्कार केले जातात. आता विशिष्ट पारिभाषिक संज्ञा असतील किंवा शासनमान्य शब्दांचा वापर असेल, हा यामध्ये अपेक्षित असतो. आता व्यवहार क्षेत्रामध्ये प्रचलित असणारी, प्रमाण भाषेमध्ये उपयोजित केली जाणारी ही जी भाषा आहे, ही उपयोजित भाषा आहे. इथे मराठी ही व्यवहार क्षेत्रातली प्रमाणित भाषा असल्याने तिला उपयोजित असे म्हणतात. आता या उपयोजित मराठीचा वापर हा कार्यालयीन रूपामध्ये किंवा प्रशासकीय रूपामध्ये हा केला जातो. आता प्रशासकीय म्हणजे किंवा कार्यालयामध्ये काय आहे, अर्जलेखन आहे, अहवाल आहे, परिपत्रक आहे, स्वपरिचय आहे, याचा वापर प्रामुख्याने होताना दिसतो. आता भाषेचे उपयोजन करता येणे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार केलाच पाहिजे. ही भाषा व्यावसायिक दृष्टिकोनातून जाहिरात असेल, सादरीकरण असेल किंवा सूत्रसंचालन असेल किंवा वृत्तलेखन असेल, या रूपात ती येताना दिसते. आता ही भाषेची उपयोजित रचना समजून घेणं ही काळाची गरज आहे. आता मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषेचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. मानवी भाषेतील संपर्क प्रक्रियेमध्ये भाषेबरोबरच इतर माध्यमे सुद्धा असतात. आता हावभावातून भाषा व्यक्त करता येते. खुणा असतील, चित्र असतील, यांचा भाषा म्हणून आपल्याला वापर करता येतो. पण ध्वनिरूप भाषा ही अत्यंत प्रभावी ठरते. आता ध्वनिरूप भाषा ही सर्वस्पर्शी आहे. भाषेद्वारे माणसे एकमेकांशी जोडली जातात, संपर्क करतात. हे भाषेचं मूलभूत कार्य आहे. म्हणजेच माहिती असेल, ज्ञान असेल, विचार असेल, अनुभव असेल, भावना यांची देवाणघेवाण करतात. तर मानवी समाजाने स्वतःच्या विकासाच्या अवस्थेत भाषा या एका अतिशय महत्त्वाच्या वस्तूची निर्मिती केली. आता भाषा हा शब्द भाष म्हणजे बोलणे या अर्थाच्या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. बोलणे हे मुखावाटे निघणाऱ्या ध्वनींच्या समूहातून ते आकारास येते. आता मनातील विचार असतील, कल्पना असतील, व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे भाषा, अशी या भाषेची व्याख्या केली जाते. आता एकमेकास विचार कळवण्याचे शब्दरूप साधन म्हणजे भाषा, असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता शब्दरूप साधन प्रामुख्याने मौखिक म्हणजे ध्वनिरूप असतं. आता भाषा ही एक सहज प्रक्रिया आहे असं म्हणतात. भाषा ही एक अर्जित वस्तू आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषेचं अस्तित्व हे जाणवत असतं. म्हणजे त्याचे जीवन व्यवहार हे भाषेतूनच होत असतात. भाषेद्वारे आपण काय करतो, रागावतो, प्रेम करतो, शिव्या देतो, निर्देश करतो, वर्णन करतो, आज्ञा देतो, खोटे बोलतो, कविता असतील, काही लेख असतील, काही कथा असतील ते लिहितो. म्हणजे भाषेच्या उपयोगाची यादी मानवी समाजातील संपर्क प्रक्रियेमध्ये भाषेबरोबरच इतर माध्यमंसुद्धा या ठिकाणी असतात. आता उदाहरण द्यायचं असेल तर रागावण्यासाठी आपल्याला डोळे वटारता येतील. म्हणजे भाषेद्वारे माणसे एकमेकांशी संपर्क साधत असतात. म्हणजे माहिती असेल, ज्ञान असेल, विचार असेल, अनुभव असेल किंवा भावना असतील, म्हणजे यांची देवाणघेवाण ही सतत होत असते. अर्थात या ठिकाणी माणसं या भाषेद्वारे एकमेकांना समजून घेतात,
एकमेकांशी संबंध प्रस्थापित करतात. आता या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेला संदेश किंवा संप्रेषणसुद्धा म्हटलं जातं. तेव्हा भाषेचं मूलभूत कार्य काय? तर सामाजिक संदेशन होय. आता या ठिकाणी या भाषेच्या संस्काराने आजूबाजूची भाषा आपण बोलायला शिकत असतो. त्यामध्ये मातृभाषा आहे, स्वभाषा आहे, जन्मभाषा आहे, असंच त्याला म्हटलं जातं. जगात हजारो भाषा आहेत. अर्थात दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी या भाषेचा उपयोग आपल्याला करावा लागतो. बोलणे असेल, ऐकणे असेल, ही एकाच क्रियेची दोन अंग आहेत. दोन्हीत कुठेतरी दोष असला तर या संप्रेषणाची क्रिया होऊ शकत नाही. आता काहींना ऐकू येत नाही, तर काहींना बोलता येत नाही, तेव्हा संप्रेषण घडू शकणार नाही. भाषा वेगळी असेल तरीही संप्रेषण घडणार नाही. मग आता भाषा हा शब्दप्रयोग आपण या अनेक अर्थाने वापरतो. आता तोंडातनं ब्र असा शब्द न काढताही आपण मुकसंमती कधी कधी देत असतो. त्यावेळी ती मुक भाषा अशी होते. आता प्रेमिक नयन भाषा बोलतात, पशुपक्षी आवाज करून भाषा बोलतात, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या जो काही सिग्नल असं म्हणतो तो लाल दिवा असतो, हिरवा दिवा असतो, म्हणजे ही दिव्यांची भाषा असते. अलीकडच्या काळामध्ये संगणकाची भाषा असे सुद्धा आपण शब्दप्रयोग करीत आहात. आणि मग भाषा ही एक संकेताची पद्धत अशा अर्थानेही वापरलेला आहे. आता संकेतानुसार व्यवस्था ती ठेवलेली असते, त्यातून विनिमय होत असतो. उदाहरण द्यायचं असेल तर लाल दिवा म्हणजे थांबा किंवा धोका, ध्वज म्हणजे विविध पक्ष, रंग, चित्र, शरीर, कपडे, वस्तू, आवाज, पक्षी, म्हणजे असे विविध माध्यमं या ठिकाणी काय करतात? संकेतासाठी वापरले जातात. आता आचारांची किंवा विचारांची अभिव्यक्ती करण्यासाठी आपण अनेकदा ही हावभावाचा आधार घेतो. म्हणजे अंगठा दाखवणे, पाठ दाखवणे, दात विचकणे, जांभई देणे, पाय आपटणे, टेबलावर मूठ आपटणे किंवा टाळी वाजवणे, शिट्टी वाजवणे, हे आपल्या हावभाव म्हणजेच भाषा असतं. मात्र ध्वनीने निर्माण केलेली भाषा ही यात अत्यंत महत्त्वाची असते. आता मानवाने संप्रेषणासाठी ध्वनीची निवड केली. मग ध्वनी हे समर्थ माध्यम या ठिकाणी आपल्याला पाहता येतं. आता या ठिकाणी रात्र असो अगर दिवस असो, यामध्ये अडथळा असो किंवा व्यक्ती दूर असो, ध्वनीमुळे माणसाला सुलभता येते. म्हणून संप्रेषणासाठी ध्वनीची निवड केली जाते. आता ध्वनी हे समर्थ माध्यम आहे. रात्र असो, दिवस असो, अडथळा असो, व्यक्ती दूर असो, जवळ असो, या ध्वनीमुळं आता सुलभता येऊ पाहत आहे किंवा आलेली आहे, असंच आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता या ठिकाणी भाषा जीवन व्यवहार म्हणत असताना आता भाषा म्हणजे काय? तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की या मानवी जीवनामध्ये भाषेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. हे आपण पाहिलंच. तर परस्परांशी संवाद साधणारी सर्वसामान्य अशी जी भाषा असते ती लोकसमूह हा स्वीकारतो. भाष म्हणजे बोलणे, या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द आलेला दिसतो. प्रत्येक व्यक्तीची भाषा ही वेगवेगळी असते, तशी ती समूहाची असते. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात वापरली जाणारी जी समूह भाषा असते ती त्या समूहाची मातृभाषा असते. आता विशिष्ट ध्वनी किंवा विशिष्ट व्यक्तिसमूहाने स्वीकारलेली व विकसित केलेली जी स्वभाषा असते तिलाच आपण मातृभाषा असं म्हणतो. आता मराठी ही आपली मातृभाषा आहे. ज्याला मातृभाषा चांगली येते ती जगातली प्रत्येक व्यक्ती कोणती ना कोणती भाषा सहजतेने शिकू शकते. त्याद्वारे आपले व्यक्तिमत्व विकसित करू शकते. म्हणून भाषा शिक्षणाला या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे असं म्हटलं जातं. आता मानवी समाजाने संदेशनाचं माध्यम म्हणून भाषेचा स्वीकार केलेला आहे. आता मानवी मनातील विचारांचं किंवा मौखिक ध्वनीद्वारा प्रकटीकरण करून भाषा विकसित केलेली आढळते. केवळ मौखिक ध्वनीचे प्रकटीकरण न करता त्यातून संकेतबद्ध अशी अर्थपूर्ण व्यवस्था ही या समाज मनाने स्वीकारलेली आहे. त्यामुळे समाज जीवन अधिक प्रगत झाले. म्हणूनच भाषा ही एक सामाजिक संस्था आहे असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी ज्यामुळे समाज जीवन अधिक प्रगत झालं ती भाषा ही सामाजिक संस्था असं जरी म्हटलं असलं तरी भाषा ही परिवर्तनशील आहे. ती संदेशावर आधारलेली असते. ती एक मानसिक व बौद्धिक क्रिया म्हणून प्रभावी अशी संदेशन प्रक्रिया आहे. हा विचार सर्वमान्य आहे.
मग भाषा अभ्यासातून भाषा विज्ञान हे स्वतंत्र अभ्यास केंद्र या ठिकाणी काय झालं तर विकसित झालं. आता भाषा वैज्ञानिकांनी मानवी जीवनातील या घटकांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून भाषेच्या काही सूचित व्याख्या या ठिकाणी केलेल्या दिसतात. आता पहिली भाषेची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे ती मानवी मनातील या ठिकाणी जर आपण भाषेचा विचार केला तर पहिली व्याख्या काय दिलेली आहे ते आता आपण पाहू. मानवी मनातील विचार व विकार प्रकटीकरणाचे ध्वनिरूप मौखिक साधन म्हणजे भाषा होय. आता या ठिकाणी दुसरी व्याख्या अशी आहे की मौखिक ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे भाषा होय. तिसरी व्याख्या अशी आहे की परस्परांशी विचारांचे भावनांचे आदानप्रदान करण्यासाठी स्वीकारलेले मौखिक शब्दरूप म्हणजे साधन भाषा होय. चौथी व्याख्या भाषेची अशी केलेली या ठिकाणी आढळते ध्वनी व अर्थ यांची सांगड घालणारी चिन्हांकित व्यवस्था म्हणजे भाषा होय. म्हणजे या विविध व्याख्यावरून भाषेचे स्वरूप स्पष्ट होते. आपल्या मनातला जो काही आशय आहे, विषय आहे, विचार आहे, भावना आहेत हे व्यक्त करणारं व परस्पराशी संवाद साधणारं ते एक प्रभावी माध्यम आहे असं म्हटलं जातं. बोलणारा असेल, ऐकणारा असेल, त्यातील विचारांचे आदानप्रदान झाल्यावर ही संदेशन क्रिया पूर्ण होत असते. म्हणजे भाषा म्हणजे काय, भाषेच्या व्याख्या काय हे पाहिल्यानंतर आपण आता साहित्याची भाषा कशी असते याकडे वळू. अर्थात साहित्य म्हणजे काय तर स्वमनाचा प्रकट आविष्कार असं साहित्य याला म्हटलं जातं. तर साहित्यामध्ये म्हणजे काय होतं तर भाषेचं विविध उपयोजन होत असतं. आता प्रथम साहित्याची भाषा कशी असते तर सृजन आणि सर्जन यामध्ये एक सूक्ष्म भद या ठिकाणी केलेला आढळतो. जी गोष्ट आपोआप सहजस्फूर्त असते त्याला सृजन असा शब्द आपण वापरतो. मात्र जी गोष्ट सरावाने किंवा व्यासंगाने प्राप्त करता येते, उपयोजनकर्त्याच्या कौशल्यातून प्रतीत होते, त्या ठिकाणी आपण सर्जनशीलता असा शब्द प्रयोग केलेला आपण पाहतो. आता भाषिक सर्जनशीलता वाढवण्यासाठी आपणास समानार्थी शब्द असतील, पर्यायी शब्द असतील, द्विअर्थी शब्द असतील, काही म्हणी असेल, काही वाक्प्रचार असेल किंवा काही सुभाषित असतील, काही व्याख्या असतील, काही सूत्रे असतील, काही दृष्टांत असेल, काही लोककथा, पद्यपंक्ती, रूपक, प्रतीके, लोकगीते इत्यादींचा संदर्भान्वयी या ठिकाणी वापर करता येतो. हल्ली भाषेचा वापर हा विविध क्षेत्रानुसार बदललेला आहे. आता साहित्य, प्रसारमाध्यमे, प्रशासन, समीक्षा, भाषा विज्ञान या ठिकाणी इतिहास, समाजशास्त्र, भूगोल, शिक्षणशास्त्र म्हणजे किंवा राज्यशास्त्र, मानसशास्त्र, दूरशिक्षण, अर्थशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, पर्यावरण, कायदा, भूगर्भशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय म्हणजे अशा या किंवा अलीकडच्या काळात संगणकीय अशा विविध विषय क्षेत्रानुसार हा भाषेचा वापर या ठिकाणी बदलत जातो. म्हणून या ठिकाणी एक नमुना म्हणून ही भाषा कशी वापरली जाते, एक पत्राचा आपण या ठिकाणी नमुना करू. एक पत्र या ठिकाणी म्हणजे पित्याने दूरगावी असलेल्या आपल्या कन्येला पाठवलेले एक पत्र या ठिकाणी दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये ते काय म्हणतात तर मुंबई सहल रद्द झाल्याचे पत्र आत्ताच मिळाले. वर्तमानपत्रातील अतिवृष्टीच्या व त्यामुळे विदर्भातील वाहतूक विस्कळीत झाल्याच्या बातम्या वाचून आम्ही तुला येण्याबद्दल साशंक होतोच. तुझ्या राख्या मिळाल्या वापरल्याबद्दल चिरंजीव आकाशने 2-4 दिवसापूर्वी तुला इनलँड लेटर टाकले. बहुधा नेहमीप्रमाणे पत्राची चुकामुक झाली असावी. इकडे पावसाने खूप मनावर घेतले आहे. उशिरा सुरुवात करून सुद्धा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पिण्याचा प्रश्न हा तुर्तास सुटलेला आहे. अद्याप पॉवर कट पूर्ण निघाला नाही, परंतु त्याची अन्य कारणे आहेत. अस्तु इकडं सर्व क्षेम, माझी प्रकृती ठीक आहे. आता या पत्रामध्ये म्हणजे स्त्री हे अक्षर वर लिहिलेलं शुभसूचक अक्षर आहे आणि तुझे वडील, दादा हा मायना व्यक्तिगत पत्रव्यवहाराचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे माझी असेल, आम्ही असेल, तुझी, तुला यासारखे वैयक्तिक संदर्भ देणारे उल्लेख भरपूर आलेले आहेत. आणि मग इनलँड लेटर, रेकॉर्ड ब्रेक, पॉवर कट किंवा साशंक असेल, अतिवृष्टी, क्षेम, अस्तु हे संस्कृतनिष्ठ शब्द आले. आणि हे पॉवर कट असेल, रेकॉर्ड ब्रेक असेल, इनलँड लेटर असेल हे इंग्रजी शब्दाची सरमिसळ या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे या पत्रावरून
एकंदरीत या ठिकाणी दोन व्यक्तीमध्ये झालेला जो काही व्यक्तिनिष्ठ सर्वसाधारण भाषिक व्यवहार आहे तो या ठिकाणी या पत्रामध्ये आलेला आहे. म्हणून या लोकव्यवहारात भाषेचे उपयोजन कसे केले जायचे याचा एक नमुना म्हणून आपण हे पत्र पाहिले. या ठिकाणी साहित्यामध्ये भाषेचं उपयोजन कसं होतं हे आपण या ठिकाणी ना. दो. महानोरांच्या एका कवितेतून पाहणार आहोत. ना. दो. महानोरांची अत्यंत गाजलेली जी कविता आहे त्या कवितेचा मी या ठिकाणी उल्लेख करतो. कविता एकंदर अशी आहे की हिरव्या पानात पानात, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, भर ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते. आता या ठिकाणी महानोर काय म्हणतात बघा, तर शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते आणि साळेचे उगाच अंग शहारून येते. पोटऱ्यातल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटते, केळ कातीव रूपाची छाया पाण्यात शोधते. हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, कशी बोलता बोलता अवेळी सांज होते. या कवितेचा जर आपण विचार केला तर प्रत्येक ओळीमध्ये 16 अक्षर असलेले आहेत आणि 8-8 अक्षराचे 2 भाग या ठिकाणी सहज पाडलेले दिसतात. अर्थात बहिणाबाईंच्या अष्टाक्षरी रचनेसारखी ही रचना दिसते. ही कविता महानोरांची आहे आणि या कवितेत काय तर एक शेत दाखवलं आहे. शेतात विविध पिके आहेत. कवीला हे शेत आणि त्यातली पिकं कशी दिसतात याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं. मग हिरवे पाने काय करतात तर वाऱ्याने हलत आहेत, सळसळत नाहीत. मग या ठिकाणी पानामध्ये चावळ चाललेली आहे असा अनुभव येतो. चावळ म्हणजे बोलणं, कुजबूज करणं, खाजगी गुपित स्वरूपात सांगावं अशा कुजबुजाच्या स्वरातलं हे बोलणं आहे. हिरव्या पानांना कवी या ठिकाणी व्यक्तिमत्व देतो. ती नुसती हिरवी पाणी राहत नाहीत तर ती कुजबूज करणारी म्हणतात. पण ती कुजबुजणाऱ्या माणसासारखी वाटत नाहीत, तर ती पाने आहेत आणि हळू आवाजात बोलत आहेत. इथली ज्वार कशी आहे तर भर ज्वाणीत आहे. या भर ज्वाणीतल्या ज्वारीविषयी तर ही चावळ नव्हती ना, म्हणजे या 2 ओळीचा या ठिकाणी संबंध जुळतो. परंतु इथेही कवीने ज्वारीला जवानीतल्या किंवा तारुण्यातल्या स्त्रीची उपमा दिलेली नाही, तर ती ज्वार त्याला तशीच दिसते. वाऱ्याने पाने हलतात, कंसाच्या भाराने ज्वारीचे झाड वागते. जे काही ताट होते ते हेच आहे. अंग मोडीत बोलते मधूनच हे व्यक्त झालेले आहे. ज्वारीला ज्वाणीत किंवा तारुण्याचे व्यक्तिमत्व या ठिकाणी दिलेलं आहे. महानोरांच्या या कवितेतला जो निसर्ग आहे तो सजीव झालेला आहे. आता गव्हाचं शेत नशेत झुलतं आणि साळीच्या म्हणजे धानेच्या शेताचे रूप कसे आहे तर उगाच अंग शहारून येते. नशेत झुलणाऱ्या गव्हाचा, साळीचा अंग शहारून येण्याचा अनुभव हा एकमेकांशी निगडीत आहे. आता पोटऱ्यातल्या गव्हाचे हे रूप कसे, हसू ओंब्यात दाटते. गहू हसतो, कुणाला हसतो तर कातीव रूपाची छाया पाण्यात शोधत असलेल्या केळीला. म्हणजे आतापर्यंत पाहिलेल्या या 6 ओळीमध्ये पहिल्या ओळीचा, दुसऱ्या ओळीचा, तिसऱ्या ओळीचा, चौथ्या आणि 5व्या ओळीचा, 6व्या ओळीशी संबंध आपल्याला दाखवता येतो. म्हणजे 6ही ओळीतून रती या भावाचं विभाव आणि अनुभव या ठिकाणी प्रकट झालेले दिसतात. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी दिवसभरच्या चैतन्याने सळसळणारे रानसुद्धा आता मुक होऊन विसावते आहे असं या ठिकाणी या महानोरांना सांगायचं आहे. म्हणजे हे जे अनुभव आहेत, ही जी साहित्याची भाषा आहे, ही साहित्याची भाषा अशी कवितेमधून येताना दिसते, कथांमधून येताना दिसते, कादंबरीमधून येताना दिसते, म्हणजे वेगवेगळ्या या ललित साहित्यामधून येताना दिसते. म्हणून व्यवहार भाषा ही कोरडी आहे आणि या ठिकाणी साहित्याची भाषा ही रमणीय आहे, सुंदर आहे. बहिणाबाई चौधरी यांच्यासारख्या निरक्षर स्त्रियाही या भाषेचा सर्जकतेने काय करतात तर वापर करतात. आता लोकसाहित्य आहेत, म्हणी आहे, वाक्प्रचार आहे, ओव्या आहे, म्हणजे यामध्ये अशी रमणीयता असते. आता साहित्याच्या भाषेतील जे काही शब्द सुलभ आहेत, साधे आहेत, ते पर्यायी आहेत, त्यामध्ये लक्षणार्थ आहे, सूचकता आहे. ही साहित्याची भाषा अनेकदा उपमा, प्रतिमा अशा वेगवेगळ्या अलंकारांनी नटलेली असते. या भाषेला वाचक आणि श्रोत्यावरील परिणाम हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो. तो परिणाम अनेकात्मक स्वरूपाचा असतो. आता वाचकांवर होणारी परिणामता ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मग श्रोते असतील, वाचक असतील यांच्यावर योग्य तो परिणाम घडवण्यासाठी हे सविस्तर वर्णन कवींना, लेखकांना म्हणजे अशा साहित्याच्या भाषेत लिहावं लागतं. म्हणून या ठिकाणी या साहित्याची जी भाषा आहे या भाषेतून अनेकार्थता ही स्पष्ट होत असते किंवा अनेकार्थता हे तिचे या ठिकाणी
खास वैशिष्ट्य असतं असं आपल्याला म्हणावं लागेल. अर्थात आता ही साहित्याची भाषा पाहिल्यानंतर आपल्याला आता या कार्यालयाची भाषा या टॉपिककडे किंवा या मुद्द्याकडे वळायचं आहे. आज आपण जर विचार केला तर आपणास या जीवनामध्ये किंवा विद्यार्थी दशेमध्ये आपण राहत असताना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले लागतात. भले आपण विद्यार्थी असा किंवा यदा कदाचित पुढे भविष्यात आपल्याला वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्यकता असते. मग आपण वेगवेगळे दाखले आणत असताना कुठे जातो तर तलाठी कार्यालयात जातो, ग्रामपंचायतमध्ये जातो, ग्रामसेवकाकडे जातो, अथवा महाविद्यालयाचं कामकाज असेल तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटतो, म्हणजे प्राचार्यांना भेटतो, मुख्याध्यापकांना भेटतो किंवा तहसीलदारांना भेटतो किंवा कलेक्टरकडे जातो. म्हणजे अशा या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला काय करावं लागतो तर अर्ज करावा लागतो. आता एखाद्या योजनेसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आपल्याला पत्रव्यवहार करता येतो. आता काही शासकीय संस्था आहेत, काही शैक्षणिक संस्था आहेत, लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी काही फतवे निघतात, काही हुकूम निघतात, काही परिपत्रके काढतात आणि अशा प्रशासनात आणखी बराच असा भाषिक व्यवहार घडत असतो. एकंदरीत प्रशासकीय लेखनाचे स्थूलता 14 प्रकार पडून येतात असं दिसतं किंवा आढळून येतं. आता हे 14 प्रकार काय असतात तर पहिला आहे तो सामान्य पत्रव्यवहार, दुसरा कार्यालयीन टिप्पणी, अधिसूचना, आदेश, सूचना, जाहिरात, प्रसिद्धीपत्रक, प्रमाणपत्र, परिपत्रक, शासन निर्णय, निविदा, सूचना, नियम, नियमपुस्तिका, अहवाल, म्हणजे असे 14 प्रकार या ठिकाणी प्रशासकीय लेखनामध्ये आढळून येतात. आता काळानुसार काय झालं, या शासन दरबारी अथवा कार्यालयात एक विशिष्ट भाषा निर्माण होत आलेली आपणाला दिसते. या कार्यक्षेत्रामधील भाषा व्यवहार हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतो. मग त्यातली शब्दयोजना किंवा शब्द मांडणी याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे ही भाषा काय होते, वापरमूलक, कार्यक्षेत्र विशिष्ट असते किंवा होते. अशा भाषा प्रकारास रजिस्टर अशी संज्ञा इसवी सन 1956 रीड या भाषा वैज्ञानिकांनी प्रथम मांडली असं म्हटलं जातं. आता विशिष्ट कार्यक्षेत्रातलं भाषेचं वेगळेपण, शब्दयोजना दर्शित करणारा भाषा प्रकार म्हणजे रजिस्टर होय. आता नागो कालेलकर या भाषा वैज्ञानिकांनी काय म्हटलं आहे तर भाषा आणि संस्कृती या ग्रंथात ते म्हणतात की तांत्रिक असा शब्द ते या प्रशासकीय मराठीला म्हणजे वापरला जातो. अर्थात महाराष्ट्र शासनाच्या जे काय शासन व्यावहारिक मराठी या पुस्तकामध्ये परिभाषा असाही पर्यायी शब्द आपल्याला आढळतो. 1956 भाषावार प्रांतरचना आली आणि 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता शासनाने भाषा संचालनालयाची स्थापना केली. पदनाम कोश 1962 साली निर्माण झाला किंवा शासन व्यवहार कोश 1973 साली निर्माण झाला. हे 2 कोश इंग्रजीची जागा घेण्यास तयार झाले. आता शिवकाळामध्ये फारसी भाषेचं राज्यकारभारात फार मोठं वर्चस्व होतं हे आपणास ठाऊक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, रघुनाथ नारायण हणमंते यांच्याकडून राजव्यवहार कोश बनवून घेतला आणि या कोशामध्ये फारसी शब्दांसाठी संस्कृतनिष्ठ मराठी शब्द प्रचारात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रयत्न म्हणजे प्रशासकीय मराठीची पूर्व परंपरा आहे. हे संस्कृत शब्द रूढ होऊ शकले नाहीत, हे आपलं दुर्दैव. आता नवभाषा ही संस्कृत प्रचूर व्हावी अशा वृत्तीनं निर्माण झालेली ही सरकारी मराठी नागरिक लोकप्रतिनिधी असतील, काही मंत्री असतील, अधिकारी वर्ग असतील, यापैकी कोणालाच काही कळेना. म्हणून इंग्रजीपेक्षाही कठीण असणारी ही नवमराठी दुर्बोध बनली आणि ही भाषा बोजड आहे. केवळ शब्दांना प्रतिशब्द देऊन भाषा समृद्ध होत नसते असे मत नागो कालेलकर यांनी मांडलेले आहे. आता संस्कृत धातूपासून अथवा शब्दापासून पारिभाषिक कोश तयार करण्याची पद्धत फार अनिष्ट आहे. इतका असूनसुद्धा एखादा नवा शब्द आणणं अपरिहार्य आहे. त्या ठिकाणी तो बोलीभाषेतील साधनाचा उपयोग करून बनवावा. सामान्य वाचकाला परिचित अशा सुटसुटीत शब्दांचा या ठिकाणी प्रयोग केला तरी चालेल असं काही विचारवंतांचं मत आहे. आता प्रशासकीय हे शब्द कसे असतात त्याचा आपण नमुना पाहू. आता प्रशासकीय पूर्वी आपल्या समाजामध्ये रूढ शब्द काय होता की जागांवरील नेमणुका. आता प्रशासन काय म्हणतं तर त्याला प्रशासकीय शब्द आढळतो तर पदनियुक्त्या दिसून येणं हा रूढ शब्द आहे. त्याला प्रशासकीय शब्द काय, निदर्शनास येणे. उपरोक्त म्हणजे रूढ शब्द काय तर वर सांगितल्याप्रमाणे. तत्सम त्यासारखे. वैद्य कायदेशीर. पुनर्नियुक्ती म्हणजे पुन्हा नेमणूक.
अग्रेषित केलेले म्हणजे पुढे पाठवलेले, तृतीय कर्मचारी, मग तिसऱ्या वर्गाचे सेवक, म्हणजे हे रूढ शब्द आणि हे प्रशासकीय शब्द या ठिकाणी कार्यालयाच्या भाषेमध्ये हे प्रामुख्याने येताना दिसतात. असे असंख्य शब्द आहेत. आता इथे वेळेअभावी आपण सर्वच शब्द सांगू शकत नाही. जर आपण गुगलवर काही रूढ शब्दाद्वारे काही प्रशासक शब्द कसे बनले हे जर गुगलवर सर्च केलं तर आपल्याला संपूर्ण या प्रशासकीय शब्दांची आणि रूढ शब्दांची लिस्ट असेल, यादी असेल, ती पाहावयास मिळेल. जर वेळ असेल किंवा तुम्हाला जर जमत असेल तर या गोष्टी गुगलवर पाहायला हरकत नाही. म्हणून या प्रशासकीय शब्दामध्ये अशा वेगवेगळ्या म्हणजे भाषेचा प्रभाव हा आपल्याला पडलेला दिसून येतो. इंग्रजीचा प्रभाव तर प्रामुख्याने प्रशासकीय भाषेवर अधिक दिसून येतो. अनेक शब्दामध्ये इंग्रजीचा प्रभाव हा आपल्याला मान्यच करावा लागेल, पण त्यामुळे भाषा हटवण्याचा अट्टहास हा योग्य वाटत नाही. आता प्रशासकीय भाषेमध्ये अनेकदा इंग्रजी शब्द आपोआप येतात. आता सहज म्हणतो आपण डिस्चार्ज हा शब्द प्रशासकीयमध्ये वारंवार वापरला जातो, किंवा स्टाफ पेमेंटचे पत्र, चेकने व्यवहार, सुनावणीची नोटीस, सुपरवायझरी स्टाफ किंवा कॅम्पवर, सिनियरिटी, संरक्षण, रेकॉर्ड रूम, पे फिक्सेशनचा प्रस्ताव, स्टॅम्प पेपरवर, थर्ड पार्टी, क्रॉस चेक, रजिस्टर, असे असंख्य इंग्रजी भाषेचा किंवा इंग्रजी शब्दाचा वापर आज या कार्यालयीन भाषेमध्ये प्रामुख्याने येताना दिसतो. म्हणजे इंग्रजीच अपवाद नाही तर त्याला संस्कृतसुद्धा प्रभाव या ठिकाणी पडलेला दिसून येतो. ट्रॅक्टर हा शब्द प्रशासकीय, त्याला संस्कृतमध्ये काय वापरला गेला प्रशासकीयमध्ये तर कर्षिक, चेक धनादेश, लिफ्ट उद्धारक, लँडलॉर्ड म्हणजे क्षेत्रस्वामी, टेलिस्कोप दुरेक्ष, केबिन, कोष्ट, फळीघर, हेडफोन, शिरोश्रवणक, हॉस्पिटल रुग्णालय. म्हणजे हे इंग्रजी शब्दाचं संस्कृतीकरण या ठिकाणी कार्यालयीन भाषेमध्ये हे प्रामुख्याने आढळतं आणि असे संस्कृत शब्दसुद्धा या कार्यालयीन भाषेमध्ये येताना दिसतात. जसं इंग्रजीचा प्रभाव, संस्कृतचा प्रभाव, तसा हिंदी भाषेचा सुद्धा प्रभाव या कार्यालयीन भाषेमध्ये आपल्याला आढळून येतो. आता हिंदी भाषा कशी आहे, प्रशासकीय मराठीवर कसा त्याचा परिणाम झाला किंवा प्रशासकीयमध्ये कशी ही भाषा वापरली जाते, आता यात वेगवेगळे शब्द आपण पाहू किंवा पाहता येतील. आबादी, लावारस, मालमत्ता, रसीद, मुकर्रर, अनामत, निविदा, रक्षा, शिक्षा, सूचना, अनुरोध, परिवार, आपत्ती, असे अनेक शब्द हे या कार्यालयीन भाषेमध्ये प्रामुख्याने वापरायला सुरुवात झाली आणि ते वापरतात. म्हणजे इंग्रजीचा प्रभाव दिसून येतो, संस्कृतचा प्रभाव दिसून येतो, तसा हिंदी भाषेचा सुद्धा प्रभाव या कार्यालयीन भाषेवर आपल्याला दिसून येतो. आता याशिवाय आयुक्त असेल, अधीक्षक शब्द असेल, अभिन्यास असेल, अभिकर्ता असेल, आस्थापना असेल, अनुज्ञेय असेल, उत्तराधिकारी असेल, रजा असेल, सेवावधी असेल, निलंबन असेल, पत्र असेल, पदनाम असेल, अंतरिम असेल, अंशकालीन, असे सामान्य अपरिचित शब्द, सामान्य माणसांना अपरिचित असणारे शब्द आहेत. मात्र परिभाषा बनवण्याच्या दृष्टीने संस्कृत भाषेची रचना आणि शब्दसंग्रह याचा या ठिकाणी प्रामुख्याने कार्यालयीन भाषेमध्ये उपयोग केला किंवा उपयोग होतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता प्रशासन आणि प्रशासकीय या प्रमाणे सरकार या शब्दाची रूपे करता येत नाहीत. अर्थात आदेश हा या ठिकाणी एक शब्द समजला की धनादेश, अध्यादेश असे शब्द बरोबर कळतात. आवरण म्हटले की पर्यावरण कळते, मूल्य म्हटले की अवमूल्यन कळते. रोजच्या सामान्य व्यवहारी मातृभाषेपेक्षा थोडे प्रतिष्ठित रूप देण्याचे जे कार्य आहे ते संस्कृत भाषा करताना आढळतं. मात्र ही शासकीय परिभाषा हे रुळलेली दिसत नाही. शासन व्यवहार कोशाच्या 30,000 शब्दापेक्षा किंवा 1200-1400 शब्द अत्यंत या ठिकाणी दुर्बोध आहेत, अवघड आहेत. म्हणून या ठिकाणी प्रशासकीय भाषेमध्ये या विविध भाषांचा प्रभाव हा आपल्याला दिसून येतो. आता प्रशासकीय लेखनामध्ये अनेक जोडाक्षर असलेले शब्द शक्यतो टाळले पाहिजेत. म्हणजे जर प्रशासकीय किंवा कार्यालयीन भाषा या ठिकाणी जर आपल्याला म्हणजे एकंदरीत चांगल्या प्रकारे लिहायचं असेल तर काय पथ्य आहे त्या ठिकाणी, तर जोडाक्षर असलेले शब्द शक्यतो टाळले पाहिजेत. छोटी छोटी वाक्य लिहिली पाहिजेत. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहिलं पाहिजे. एका वाक्यात 10 ते 15
हे शब्द आले पाहिजेत. म्हणजे जर, तर, पण, परंतु अशा शब्दांनी पोटवाक्य करू नयेत. लांबलचक जटिल वाक्य असता कामा नयेत. एका वाक्यात एकच विचार हा असला पाहिजे. म्हणजे अथवा अशी कल्पना मांडली पाहिजे. मग ती नवी कल्पना असेल, नवा विचार असेल, नवीन वाक्य असेल, असे धोरण आपण ठेवले पाहिजेत. म्हणजे ज्या कार्यालयीन भाषामध्ये छोटे छोटे परिच्छेद वापरले असावेत, म्हणजे छोटे छोटे परिच्छेद वापरले पाहिजेत. मजकुरातील 1000पर्यंतच्या संख्या आखड्यात लिहिल्या पाहिजेत. त्याहून मोठ्या संख्या हे अक्षरात लिहिल्या पाहिजेत. म्हणजे सर्वसामान्यांना वाचन सोपे जावे म्हणून या विरामचिन्हाचा सुयोग्य वापर करणं गरजेचं आहे. आणि शुद्ध लेखनाचे नियम आपण पाळले पाहिजेत. कारण बहुतांशी प्रशासकीय लेखनामध्ये ह्रस्व दीर्घच्या चुका होतात आणि त्याचा अर्थबोध होत नाही आणि त्याचा चुकीचा अर्थ आपण लावला जातो. म्हणून लेखनाच्या गैरसमजामुळे शुद्ध लेखनाचे नियम पाळून आपण या ठिकाणी शुद्ध लिहिलं पाहिजे. चुकीचा अर्थ लागेल असं लिहू नये. म्हणजे हे काळजी आपण घेतली पाहिजे. सोपे शब्द लिहिले पाहिजेत आणि लक्ष वेधण्यासाठी महत्त्वाच्या शब्दांना, वाक्यांना आपण अधोरेखित केलं पाहिजे. जास्त परिच्छेद असेल तर त्याला क्रमांक दिले पाहिजेत. अशी ही कार्यालयीन भाषा लिहित असताना, वापरत असताना याचे काही नियम पाळले पाहिजेत आणि या नियमानुसारच लेखन केलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी भाषा, जीवनव्यवहार काय असतो, भाषा म्हणजे काय, किंवा साहित्याची भाषा कशी असते, कार्यालयीन भाषा कशी असते, याचा थोडक्यात परिचय करून घेतला. आता आपण पुढच्या तासाला प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमे म्हणजे सोशल मीडिया याची भाषा कशी असते, किंवा या वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन यामधून ही भाषा कशी वापरली जाते याचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.